आपलं यूट्यूब चॅनल शेअर मार्केट समाधान या चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न एक कॅन्डल कशी तयार होते त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. जर हा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा, कारण शेअर मार्केटमध्ये जे काही बेसिक नॉलेज आहे ते बेसिक नॉलेज आपले पक्का असणे गरजेचं आहे. तरच एक चांगलं ट्रेडर आपण बनू शकतो किंवा मार्केटमधून आपल्याला अपेक्षित असणारं अर्निंग आपण करू शकतो. या ठिकाणी हा व्हिडिओ पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला अर्धवट नॉलेज भेटणार आहे आणि अर्धवट नॉलेज निश्चितपणे कधी घातक असतं. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून यामध्ये आपल्याला संपूर्णपणे नॉलेज या ठिकाणी मिळणार आहे. तर आज आपण हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारची पॅटर्न पुढे अभ्यास करायचा आहे, परंतु त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॅटर्न आहे तो हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण चार्ट पाहतो तर चार्टवरती आपल्याला हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप जास्त वेळा पाहायला मिळतो आणि अशा हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती आपल्याला ट्रेड कसे घ्यायचे ते आज आपण शिकणार आहोत आणि माहिती करून घेणार आहोत. हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता एक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्या समोर या ठिकाणी दोन कॅन्डल आहेत. तर ह्या दोन्ही कॅन्डलला हॅमर कॅन्डल असे म्हणतात. आता याची जी काही शॅडो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी लोअर वीक सुद्धा म्हणतात, या ठिकाणी त्याला शॅडो सुद्धा म्हणतात. ही जी काही शॅडो आहे ती शॅडो खूप मोठी आहे आणि या ठिकाणी बॉडी खूप छोटी आहे. असं वाटतं ज्याप्रमाणे हॅमर असतो त्याप्रमाणे आपल्याला ही कॅन्डल दिसते, म्हणून हिला हॅमर या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर हिला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे पिन बार, कारण ही एक लहानशा पिन प्रमाणे आपल्याला दिसते, म्हणून हिला पिन बार असे सुद्धा नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही कॅन्डल तयार कशी होते आणि त्याच कॅन्डल तयार झाल्यानंतर त्यामागची नक्की मानसिकता काय आहे किंवा ट्रेडिंग जी काही सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजी समजून घेणे खूप गरजेचं आहे. कारण ती जर समजली तरच आपण चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो या कॅन्डलवरती, आणि ते आता आपण समजून घेणार आहोत. आता ही कॅन्डल कशी तयार होते ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी ओपन आहे, या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे. ही कॅन्डल एक तासाची असू शकते, एक मिनिटाची असू शकते, एक दिवसाची असू शकते किंवा एक आठवड्याची असू शकते. या ठिकाणी आपण असं समजूया की ही एक दिवसाची कॅन्डल आहे. एक दिवसामध्ये सकाळी 9:15 मार्केट चालू होते आणि या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी मार्केट ओपन झालं त्यावेळेस 9:15 झाले होते असे आपण समजूया. तर ज्यावेळेस मार्केट ओपन झालं, ओपन झाल्यानंतर सुरुवातीला मार्केट खालीवर करत या ठिकाणी एक दिशेला जात असतं. तर सुरुवातीला मार्केट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी असं समजूया की या ठिकाणी त्या स्टॉकची किंमत होती 100 रुपये. म्हणजे सकाळी 9:15 ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस या ठिकाणी स्टॉकची किंमत होती 100 रुपये. त्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंडला आलं, मार्केट डाऊन झालं 2 वाजता. असं म्हणू की 2 वाजता ती जी काही कॅन्डल आहे ज्यावेळेस 100 रुपयाला ओपन झाली होती त्याची या ठिकाणी प्राइस आली 25 रुपये. पहा, त्यावेळेस वाजले होते 2. म्हणजेच ही एक दिवसाची कॅन्डल आहे, म्हणजेच अजून कॅन्डलला वेळ आहे, कारण मार्केट 30ला बंद होतं. मार्केट 3:30 मार्केट बंद होतं, म्हणजेच मार्केट बंद होण्यासाठी अजून 1.5 तास बाकी आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस कॅन्डलने या ठिकाणी तिचा जो का लो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे, परंतु लो या ठिकाणी ज्यावेळेस 25 रुपयावरती किंमत आली त्या शेअरची त्यावेळेस या ठिकाणी बायर ऍक्टिव्हेट झाली. म्हणजे त्या ठिकाणी जी काही खरेदी करणारे लोक आहेत ते या ठिकाणी ऍक्टिव्ह झाली. या ठिकाणी काय ऍक्टिव्ह झाली तर त्यांना कळालं की 100 रुपयाच्या शेअरची जे किंमत होती
ती आता किती आलेली आहे? ती आलेली 25 रुपये. या ठिकाणी पाहू शकता. म्हणजेच 100 रुपये शेअर ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस त्याची किंमत होती 100 रुपये आणि 2 वाजता या ठिकाणी आपण पाहिलं की त्याची जी काही किंमत आहे ती आहे 25 रुपये. म्हणजे या ठिकाणी बाहेरला काय वाटतं की आता या ठिकाणी मार्केट खाली आलेलं आहे, या ठिकाणी मार्केट स्वस्त झालेलं आहे. आता मला सांगा, एक बाहेरची सायकोलॉजी काय असते की मार्केट ज्यावेळेस एखाद्या शेअरची प्राइस कमीत कमी असेल त्यावेळेस खरेदी करणे आणि ज्यावेळेस त्याची प्राइस वाढेल त्यावेळेस ती विक्री करणे. बरोबर. म्हणजे आता प्राइस सकाळी 100 रुपयाचा जो शेअर होता तो आता आल्या 25 रुपयावरती. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी शेअरची किंमत काय झालेली, कमी झालेली आहे, शेअर काय झालेला आहे, स्वस्त झालेला आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह होतात आणि या ठिकाणी खरेदी चालू करतात. खरेदी चालू केल्यानंतर या ठिकाणी जी 100 रुपयाची प्राइस आहे ती या ठिकाणी बाहेर ऍक्टिव्ह झाल्यामुळे ती गेली या ठिकाणी 140 रुपयावरती. 140 रुपयाचा या ठिकाणी काय दिलेला आहे, हाय दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा थोडेसे सेलर ऍक्टिव्ह झाले आणि 130 रुपयावरती ती प्राइस आली आणि दिवसाचे जे काही कॅन्डल आहे ती 3:30 या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट बंद झालं त्यावेळेस त्याची प्राइस होती 130 रुपये. म्हणजे 100 रुपयावरती मार्केट ओपन झालं 9:15 या ठिकाणी पाहू शकता. बरोबर. 9:15ला 100 वरती मार्केट ओपन झालं. त्यानंतर ते 2 वाजेपर्यंत त्याचा सर्वात लोएस्ट पॉइंट म्हणजेच 25 रुपये किंमत 2 वाजता आली. त्यानंतर या ठिकाणी बाहेरला वाटलं की या ठिकाणी आता मार्केटमध्ये या ठिकाणी प्राइस खूपच कमी झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा खरेदी चालू झाली आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मग ती खरेदी जी काही आपली डोमेस्टिक इन्स्टिट्यूट असतील किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या मार्फत ही खरेदी केली जाते. त्याचबरोबर आपल्यासारखे लहान मोठे जे काही ट्रेडर आहेत तेही खरेदी करतात. त्याचबरोबर मोठमोठे ट्रेडर आहे तेही खरेदी करतात. कारण ट्रेडरची सायकोलॉजी असते की मार्केटमध्ये ज्यावेळेस प्राइस कमी असेल त्यावेळेस खरेदी करणे, प्राइस वाढेल त्यावेळेस त्याची विक्री करणे. बरोबर. मग 25 रुपयावरती किंमत ज्यावेळेस आली त्यावेळेस या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे या ठिकाणी त्याची प्राइस वाढून 25 रुपयाची झाली 140 रुपये. परंतु मार्केटमध्ये थोडेसे या ठिकाणी पुन्हा सेलर आले किंवा जे काही या ठिकाणी बाय केले होते 25 रुपयावरती त्यावेळेस त्या लोकांना वाटलं की 100च्या वर किंमत गेली म्हणजेच त्यांनी आपला प्रॉफिट या ठिकाणी बुक केला आणि 3:15 नंतर या ठिकाणी त्यांनी थोडीशी विक्री केली. त्यानंतर 140 रुपयाची किंमत 130 रुपया आली आणि 3:30ला मार्केट बंद झाले. म्हणजेच आपण एक दिवसाची कॅन्डल पाहत आहेत असं समजूया. एक दिवसामध्ये ही पूर्ण प्राइसची जी काही मुवमेंट झाली त्यामुळे ही एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आपल्या समोर. त्यानंतर सेम कंडिशन ही दुसऱ्या हॅमर कॅन्डल वरती पाहू शकता. फक्त या ठिकाणी फरक एवढाच आहे की या ठिकाणी 140चा हाय दिलेला आहे, ओपन 130 रुपयावरती झालेला आहे आणि क्लोज या ठिकाणी 100 रुपयावरती झालेला आहे. या ठिकाणी लो ची किंमत सेम 25 रुपये आहे. या ठिकाणी ओपन 130 रुपयावर झाला आणि क्लोज 100 रुपये झाला म्हणून ही कॅन्डल आपल्याला रेड दिसत आहे. या ठिकाणी ओपन 100 रुपयावरती झाला, क्लोज या ठिकाणी 130 रुपयावरती झाला म्हणून ही कॅन्डल आपल्याला ग्रीन दिसत आहे. परंतु या ठिकाणी दोन्ही कॅन्डल मध्ये जर का आपण सायकोलॉजीचा विचार केला तर ती सेम आहे. या ठिकाणी बाहेरची सायकोलॉजी आहे की प्राइस कमी झाली म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी प्राइस कमी झाली म्हणून या ठिकाणी पुन्हा बाहेर ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी झालेली आहे आणि मार्केट या ठिकाणी अपला गेलेलं आहे. म्हणजे दोन्ही कॅन्डल वरती आपल्याला एक सारखा सायकोलॉजी या ठिकाणी दिसते आपल्याला म्हणून ही एक हॅमर कॅन्डल या ठिकाणी आपण म्हणू शकतो. एक चांगली हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि अशा हॅमर कॅन्डल वरती आपण या ठिकाणी ट्रेड करू शकतो. परंतु ट्रेड करताना आपल्याला काही रूल्स पाहावं लागतात, काही नियमांचं पालन करावं लागतं. ते नियम कोणते आहेत ते आता पाहणार आहोत आपण. त्यामध्ये पहिला रूल आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत की पहिला रूल आहे की मार्केट कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडला पाहिजे. म्हणजेच
मार्केट कंटिन्यू समजा आपण या ठिकाणी वन डेचा चार्ट पाहत असाल तर कमीत कमी 4, 5, 10 दिवस मार्केट कंटिन्युअसली खाली पडत असले पाहिजे आणि मार्केट खाली पडल्यानंतर ही एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि अशा हॅमर कॅन्डलला आपण ट्रेड घेऊ शकतो. आता एक मोठ्या डाऊनट्रेंड नंतर हॅमर कॅन्डल तयार झाल्या तो एक बुलिश सिग्नल समजला जातो. डाऊनट्रेंड नंतर तयार होणाऱ्या हॅमर कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल म्हटलं जातं. म्हणजे फक्त हॅमर कॅन्डल म्हटलं जातं किंवा एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे. आणि अशा हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी एक मार्केटमध्ये अपट्रेंड येण्याची शक्यता खूप जास्त असते. आता या ठिकाणी आपण त्याचं एक उदाहरण पाहणार आहोत. हा निफ्टी 50चा चार्ट आहे, हा वन डेचा चार्ट आहे. तुम्ही ओपन करून पाहू शकता की ज्यावेळेस 19,653 प्राइस होते त्यावेळेस या ठिकाणी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. परंतु 19,400 प्राइस असताना आपण एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि कंटिन्युअसली तुम्ही पाहू शकता की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजेच लागोपाठ 10 दिवस मार्केट खाली पडत होतं. मार्केट 10 दिवस डाऊन ट्रेंड मध्ये होतं आणि एक 10 दिवसानंतर एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता असे हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गॅपअप पाहू शकता की या ठिकाणी गॅपअप होऊन मार्केट अपट्रेंडला या ठिकाणी जात आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच अशा कॅन्डलला आपण बुलिश रिव्हर्सल पॅटर्न या ठिकाणी म्हणू शकतो की कंटिन्युअसली मार्केट 10 दिवस खाली पडत होतं. 10 दिवसानंतर या ठिकाणी हॅमर कॅन्डल तयार झाली आणि हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली आपल्याला गॅपअप ओपन होताना या ठिकाणी दिसत आहे आणि एक चांगल्या प्रकारे एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपण पाहिलं की ज्याप्रमाणे मार्केट डाऊन ट्रेंडला होतं, डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झाली, त्याचप्रमाणे कंटिन्युअसली मार्केट अपट्रेंडला असेल म्हणजेच कमीत कमी आपण वन डेचा चार्ट पार्ट असेल तर कमीत कमी 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस कंटिन्युअसली मार्केट अपट्रेंडला आहे. तर अशा वेळेस अपट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि एक हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर हा एक बुलिश सिग्नल समजला जातो आणि या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की अपट्रेंड नंतर या ठिकाणी हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर एक डाऊन ट्रेंड आपण या ठिकाणी मोठा डाऊन ट्रेंड या ठिकाणी आपण पाहू शकतो. अपट्रेंड नंतर तयार होणाऱ्या हॅमर कॅन्डलला हँगिंग मॅन असे या ठिकाणी म्हटलं जातं. असंही नाव या ठिकाणी काही लोकांनी दिलेलं आहे. परंतु माझं सजेशन राहील की या कॅन्डलला वेगवेगळे नाव देण्याऐवजी फक्त हॅमर कॅन्डल जर म्हटलं तर आपल्याला ट्रेडिंग मध्ये खूप सोपं जाईल. भले ती हँगिंग मॅन असो किंवा इतर अनेक नावं आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याला एक फक्त हॅमर कॅन्डल म्हटलं तर निश्चितपणे आपल्याला ट्रेडिंगसाठी सोपं जाणार आहे. तर त्याचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत की कंटिन्युअसली मार्केट तुम्ही पाहू शकता की हा मारुतीचा एक 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि 5 मिनिटाच्या चार्टवरती आपण पाहू शकता की कंटिन्युअसली मार्केट अपट्रेंडला आहे. आता या ठिकाणी 5 मिनिटाचं ते 15 ते 20 कॅन्डल आपण पाहू शकता की 15 ते 20 कॅन्डल कंटिन्युअसली अपट्रेंड लाईट आहे आणि 15 ते 20 कॅन्डल नंतर ही एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण पाहू शकता की खूप मोठा डाऊन फॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे ही एक अशी हॅमर कॅन्डल आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल या ठिकाणी पॅटर्न आपल्याला खूप सुंदर पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचा या ठिकाणी आपण 2 नंबरचा या ठिकाणी रूल्स किंवा नियम या ठिकाणी पाहणार आहोत. एक चांगल्या हॅमर कॅन्डलला वरच्या बाजूला कोणताही विक या ठिकाणी नसतो आणि हॅमरचा जो काही टेल आहे तो बॉडीपेक्षा 2 ते 3 पट या ठिकाणी मोठा असतो. म्हणजे त्या ठिकाणी पाहू शकता एक चांगल्या हॅमर कॅन्डल या ठिकाणी जो काही विक आहे वरच्या साईडला तो बिलकुल या ठिकाणी नसतो. त्याचबरोबर जी काही बॉडी असेल त्या बॉडीच्या 2 ते 3 पट कमीत कमी 2 ते 3 पट त्याचा टेल या ठिकाणी पाहिजे. जर असा टेल या ठिकाणी असेल तर एक चांगला परिणामकारक कॅन्डल त्या ठिकाणी आपण समजली जाते आणि ती असते. त्यानंतर 3 नंबरचा रूल या ठिकाणी पाहणार आहोत. हॅमर कॅन्डल पॅटर्न मध्ये कॅन्डलच्या रंगाला फारसे महत्व नसते, पण तरी या ठिकाणी डाऊन ट्रेंड नंतर
एक हॅमर कॅन्डल तयार झाली ती जर हिरव्या रंगाची असेल तर तो एक चांगला बुलिश सिग्नल समजला जातो. त्याचबरोबर अपट्रेंड नंतर जर रेड कलरची हॅमर कॅन्डल जर तयार झाली तर तो एक बेरिश सिग्नल समजला जातो. त्यानंतर 4 नंबरचा रूल आहे या ठिकाणी. या ठिकाणी एक पहिली कॅन्डल आहे की ज्याच्यामध्ये थोडी वीक या ठिकाणी आपल्याला नाहीये. जर अशी कॅन्डल असेल तर ती एक उत्कृष्ट कॅन्डल समजली जाते. तिच्या बॉडीपेक्षा या ठिकाणी तुम्ही जर वीक पाहिली तर वीक हे बॉडीपेक्षा 2 ते 3 पट पेक्षा जास्त आहे. तर अशी एक चांगली कॅन्डल या ठिकाणी समजली जाते. त्याचबरोबर थोडाफार वीक जर असेल तर निश्चितपणे चालू शकते, कारण प्रत्येक या ठिकाणी पॅटर्न वरती आपल्याला अशीच कॅन्डल या ठिकाणी मिळणार आहे असं नाहीये. त्याच्यामुळे थोडीफार वीक जर वरती असेल तर अशी कॅन्डल सुद्धा चालू शकते. परंतु वीक जर खूप मोठी असेल आणि या ठिकाणी बॉडीपेक्षा जी काही वीक आहे ती जर कमी असेल तर अशी कॅन्डल आपल्याला या ठिकाणी चालणार नाहीये. या ठिकाणी 1 आणि 2 नंबरचे जे काही कॅन्डल आहे त्या दोन्ही कॅन्डल आपल्याला या ठिकाणी चालणार आहे. पण 3 नंबरची कॅन्डल अशी जर तयार झाली तर तिला आपण या ठिकाणी हॅमर कॅन्डल म्हणू शकत नाहीये. त्यानंतर 5 नंबरचा रूल या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी कंटिन्युअसली मार्केट आपण पाहिले की डाऊन ट्रेंड मध्ये आहे. डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झाली आणि एक हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर त्याच्या पुढची जी काही कॅन्डल आहे ते पुढच्या कॅन्डलचे जी काही क्लोज आहे त्या पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्या या ठिकाणी वर पाहिजे आणि वर असल्यानंतर अशा कॅन्डलवरती आपण ट्रेड घेऊ शकतो आणि निश्चितपणे हे बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आपण त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर कंटिन्युअसली मार्केट अपट्रेंडला आहे. अपट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झाली आणि एक हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर त्याच्या पुढची जी काही कॅन्डल आहे त्याचा जो काही क्लोज आहे ओपन आणि क्लोज तर पहिल्या हॅमर कॅन्डलच्या निश्चितपणे तो खाली असला पाहिजे तरच त्याला बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आपण म्हणू शकतो आणि अशा कॅन्डलवरती आपण ट्रेड घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकतो की कंटिन्युअसली मार्केट डाऊन ट्रेंडला होतं. डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झाली. तिच्या वरच्या साईडला बिलकुल या ठिकाणी वीक नाहीये. त्याची जी काही बॉडी आहे ती बॉडी या ठिकाणी वीकच्या किंवा बॉडीपेक्षा वीक या ठिकाणी 2 ते 3 पट आहे. त्याचबरोबर त्याचा कलर कोणताही मेंटेन करत नाहीये. त्यानंतर त्या या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे आणि ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर अशा कॅन्डलवरती आपण चांगलं ट्रेड घेऊ शकतो आणि निश्चितपणे या ठिकाणी एक चांगले अपट्रेंड मध्ये आपल्याला मार्केट गेलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी एक सुंदर उदाहरण आहे त्याच या ठिकाणी पाहू शकता की याचा ओपन क्लोज या ठिकाणी इथं आहे, परंतु पुढच्या कॅन्डलचा जो काही ओपन क्लोज आहे त्याच्या वर आहे. म्हणजेच अशी कॅन्डल आपण या ठिकाणी ट्रेडिंगसाठी खूप उत्कृष्ट आणि चांगली मानली जाते. अशा कॅन्डलवरती आपण एंट्री घेऊ शकतो आणि निश्चितपणे एक चांगले टार्गेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर ट्रेंड कधी घेऊ नये हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, कारण या ठिकाणी पाहू शकता एक छोट्या छोट्या आपल्याला हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी ही पाहू शकता या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल आहे, या ठिकाणी छोट्या छोट्या हॅमर कॅन्डल आहेत. त्याचबरोबर इथेही आपल्याला काही हॅमर कॅन्डल तयार होताना दिसत आहेत. परंतु ज्यावेळेस हॅमर कॅन्डल तयार होतात त्यावेळेस मार्केट कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड मध्ये नाहीये किंवा कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये नाहीये, तर मार्केट या ठिकाणी साईडवेज आहे. म्हणजेच साईडवेज मार्केटमध्ये जर हॅमर कॅन्डल तयार झाली तर अशा हॅमर कॅन्डलवरती आपण ट्रेड घेऊ नये, कारण अशा हॅमर कॅन्डलवरती आपण जर ट्रेड घेतला तर निश्चितपणे आपला लॉस होतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर जे काही नियम आपण जर पाहिले तर पहिला नियम होता की कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड पाहिजे, तर डाऊन ट्रेंड या ठिकाणी आहे. परंतु डाऊन ट्रेंड नंतर जी हॅमर कॅन्डल तयार झाली तर त्या हॅमर कॅन्डल नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचा जो काही लो आहे तो लो नंतर या ठिकाणी लो तोडलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जे काही रूल पाहिले तर रूल या ठिकाणी कोणतेही मॅच होत नाहीये. त्यामुळे अशा वेळेस आपण या ठिकाणी ट्रेड घेऊ नये. आता ट्रेड घेताना या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आणि एंट्री कशी असलं पाहिजे आणि टार्गेट कसे असले पाहिजे हे आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड नंतर एक हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे आणि ह्या हॅमर कॅन्डल तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपला असणारे स्टॉप लॉस, त्यानंतर हॅमर कॅन्डल नंतर इथे एंट्री असणारी आपली इथे असू शकते किंवा
पुढील कॅन्डलच्या जे काही हाय असेल त्या ठिकाणी आपली एंट्री असणार आहे आणि एंट्री नंतर याच्यामध्ये जो काही डिस्टन्स आहे त्याच्या 2 ते 3 पट आपलं टार्गेट असणार आहे. हा इथं आहे त्याच्या 1 पट, इथं आहे त्याच्या 2 पट. म्हणजेच ही 100 पॉईंटचं जर कॅन्डल तयार झालेली असेल तर 100 पॉईंट नंतर आपल्या या ठिकाणी टार्गेट असणार आहे या ठिकाणी 200 पॉईंटचं. या ठिकाणी आपल्याला टार्गेट ठेवून या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. आता पुन्हा पाहू शकता या ठिकाणी कंटिन्युअसली डाऊन ट्रेड नंतर ही एक हॅमर कॅन्डल तयार झाली. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आहे तो आहे 1132. आपली एंट्री आहे ती साधारणतः 1138 ची असणार आहे. 1138 ची आपली एंट्री आहे आणि निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी त्याच्या 2 पट म्हणजे 1156 हे आपलं असणारे टार्गेट. म्हणजेच याप्रमाणे जर आपण या ठिकाणी ट्रेडिंग केलं तर आपला स्टॉप लॉस या ठिकाणी कधीही हिट होणार नाहीये आणि एक चांगली एंट्री आपण घेऊन एक चांगलं अर्निंग या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये आपण करू शकतो. तर निश्चितपणे एक हॅमर कॅन्डल काय असते ते आपण आता शिकलेलो आहोत. एक हॅमर कॅन्डल कशी ओळखायची, त्याचे रूल्स काय असतात, त्याचे नियम काय असतात हे आपण पाहिलेले आहे आणि त्याचबरोबर कधी ट्रेड घेऊ नये हेही यामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर निश्चितपणे मित्रांनो हे हॅमर कॅन्डल आपल्याला एक चांगलं अर्निंग देऊ शकते, परंतु आपल्याला रूल्स पाळणे खूप गरजेचे आहे. आपल्याला नियमांचं पालन करणे खूप गरजेचं आहे आणि आपण जर ह्या नियमांचं पालन करून ट्रेडिंग केलं तर एक हॅमर कॅन्डलवरती आपण एक चांगलं अर्निंग या ठिकाणी मिळू शकतो आणि घेऊ शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि निश्चितपणे असेच आपल्याला चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी मी थांबतो. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपलं पुन्हा सर्वांचं पुन्हा एकदा सरचं स्वागत आणि खूप खूप आभार.